भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेअंतर्गत जिल्हा तसंच उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रलंबित मानधन तातडीनं अदा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कंत्राटी कर्मचारी संघटनेनं 13 ऑगस्ट पासून पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. मानधनासाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी निवेदने आणि विनंत्या केल्या होत्या. 1 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुद्धा केलं होतं. मात्र ठोस कार्यवाही न झाल्यानं बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा संनियंत्रण कक्ष तसंच उपविभागीय प्रयोगशाळांमधील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले. कंत्राटी कर्मचारी उपलब्ध मनुष्यबळाच्या मर्यादेत प्रयोगशाळा आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नियमितपणे सेवा बजावत आहेत. मात्र सलग 5 महिन्यांचं मानधन थकीत असल्यानं त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजांवर परिणाम होतोय. मानधनाचा प्रश्न तातडीनं सोडवून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी संघटनेनं केली आहे. दरम्यान संघटनेच्या 8 कलमी मागण्यांबाबत सुद्धा प्रशासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरतीये. आंदोलनामुळे पाणी गुणवत्ता तपासणीसह प्रयोगशाळांमधील विविध कामांवर सुद्धा आता परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित पाण्याच्या शुद्धतेच्या तपासणीचे काम प्रभावित होऊ नये यासाठी प्रशासनानं तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. आता प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि रखडलेलं मानधन कधी मिळतंय याकडे कर्मचाऱ्यांसह नागरिकांचंही लक्ष लागलंय. न्यूज रिपोर्टर अश्विनी जिपकाटे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, MS24 एक्सप्रेस.